जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी एक बर्थडे पोस्ट तयार करणार आहे। तर त्या पोस्टला तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सार्ट नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। ते ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारची एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मेक कोलॅजचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा किंवा कोणाचा पण तयार करायचे असेल हे पोस्ट, तर त्या व्यक्तीचे 6 फोटोज सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी फॉर एक्झाम्पल इथे आता 6 फोटो नसले तरी तुम्ही कोणता पण फोटो परत सिलेक्ट करू शकता, असं काही नाही की वेगवेगळेच हवे। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे लेआउटच्या सेक्शनला आपण आलेला आहे इथे, तर इथे साईडला सरकवायचं आहे आणि साईडला सरकत जर गेले तुम्ही शेवटी तुम्हाला 1 मिनिट मी 6च्या ऐवजी 7 फोटो सिलेक्ट केलेले आहे। तर एक फोटो कट करून घेतो, त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करतो। तर तुम्ही इथे साईडला सरकत घ्यायचं आहे। बघू शकता की अशा प्रकारचा लेआउट आहे, या लेआउटवरती आपल्याला यायचं आहे। तर आता इथे आल्यानंतर हे फोटो जे आहे प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचे। आता हे पण अशा प्रकारे तुम्ही इथून त्यांना ॲडजस्ट करू शकता। जर ॲडजस्ट नसले होत तर इथे क्रॉप ऑप्शनवरती यायचं आहे, फोटोला क्रॉप करून घ्यायचं आहे, डनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता की अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट होऊन जातो। जर तुम्हाला हा फोटो या लेआउटमध्ये नसला म्हणजे नको असला तर इथून तुम्ही त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही ड्रॅग आणि इथे तो फोटो ॲडजस्ट करू शकता काही अशा प्रकारे। आणि फोटो जर तिथे ॲडजस्ट होत नसला तर क्रॉप करायचा, सिंपल ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जातो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲडजस्ट करून घेतो प्रॉपर। ओके, तर डन, फोटो ॲडजस्ट झालेला आहे आपले। तर आता काय करायचं, बॅकग्राऊंडला ट्रान्सपरंट कलर घ्यायचा आहे। ट्रान्सपरंट कलर घेतल्यानंतर इथे बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि काही अशा प्रकारे सर्वात अगोदर तुम्ही व्हाईट कलर करून घ्या, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल इथे चेंज करण्यासाठी। आता रेडियस मिनिमम 25 पर्यंत तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर बॉर्डरला जास्त म्हणजे ॲडजस्ट करू नका, कारण फोटो इकडे तिकडे होत असतात। तर थिकनेस तुम्ही 35 किंवा 30 पर्यंत ठेवू शकता। मी इथे 35 पर्यंत ठेवतो आहे। ओके, इथे बॅकग्राऊंडचा कलर आहे तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे आणि इथून डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये PNG आहे तो सेव्ह होईल। इथून डिस्कार्ड करायचं आहे, बॅक यायचं आहे, इथे एडिट फोटो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅकग्राऊंडवरती क्लिक करून एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ओके, तर बॅकग्राऊंड सिलेक्ट झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर आलेला असेल। 1 मिनिट, व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट नाही झालं, इथे परत सिलेक्ट करतो मी। ओके, तर व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेला आहे। इथे टूल्सवरती क्लिक करून क्रॉपवरती क्लिक करायचं आहे आणि इथे 3:4चा रेशो जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जे PNG इथे सेव्ह केली ते PNGला इथे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करल्यानंतर इथे तिची साईज वाढवून घ्यायची, अशी वरती ॲडजस्ट करून घ्यायची। त्यानंतर एक कोणता पण फोटो आता इथे टाकण्यासाठी तुम्हाला फुल फोटो लागणार आहे, तर तो फोटो ॲड करायचा आहे। मोबाईलचा डेटा ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथून रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती परत क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे थोडंसं लोड होईल आणि त्यानंतर आपला जो बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जाईल या फोटोचं। तर बघू शकता बॅकग्राऊंड आपलं रिमूव्ह झालेलं आहे। इथून याची साईज वाढवून घ्यायची प्रॉपर काही अशा प्रकारे, आणि जो आपला बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे लेआउट्स त्याला आणखी वर करून घ्यायचं आहे। तेवढं जेवढं वर कराल तेवढं छानच आहे, कारण आपलं टेक्स्ट पण मावलं पाहिजे खाली। ओके, तर इथे परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे सर्च नावाचं ऑप्शन असेल, इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लाईट PNGवरती क्लिक करून सर्च करायचं आहे, म्हणजे लाईट PNG टाईप करायचं आहे। मी ऑलरेडी टाईप केलं होतं म्हणून तिथे लाईट PNG आलं। ओके, तर ॲड करायचं आहे। बघू शकता काही अशा प्रकारची साईज वाढवून घ्यायची।
त्यानंतर मूव डाऊन करायचं आहे. मी डाटाचे बंद करून घेतो कारण हे मेसेजेस खूप येत आहे मला. ओके. त्यानंतर इथे साईडला सरकवायचं आहे. 1 मिनिट आहे. इथे ब्लेंडवरती क्लिक करून स्क्रीन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे साईज तुम्हाला तुमच्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. ओके. तर इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बर्थडेची डेट टाईप करायची. डनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सी ऑलवरती क्लिक करून आपण एक फॉन्ट सांगणार आहे तो इथे सर्च करायचा आहे. मी इथे ऑलरेडी सेव्ह केला आहे. त्याचं नाव आहे सॉनिक आणि काही अशा प्रकारे इथे तो दिसतो आहे आपला 2 नंबरवाला. तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आणि इथे अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके. परत टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि आता मंथ, आपला जो मंथमध्ये बड्डे आहे त्या मंथला इथे टाईप करून घ्यायचं आहे. परत सी ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला फॉन्ट मिळेल. इथे सर्च करायची काही गरज नाही आहे. इथे स्क्रोल डाऊन करत घ्यायचं आहे. हां, तर रोसेल्ला इनलाईनचा फॉन्ट आहे. त्या फॉन्टचं नाव आहे. तो सिलेक्ट करायचा. इथून साईज थोडीशी कमी करायची. प्रॉपर इथे अशा प्रकारे ॲडजस्ट होईल अशी साईज ठेवायची. ओके. तर परत ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे TS टाईप करायचं आहे. डनवरती क्लिक करायचं आहे. परत सी ऑलवरती क्लिक करून तुम्हाला इथेचा फॉन्ट मिळून जाईल. सर्च करण्याची काही गरज नाही आहे. इथे तुम्हाला फॉन्ट इथे डायरेक्टली हे बघू शकता. मेनी वॉल्फ नावाचा फॉन्ट आहे. तिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो कलर आहे तो कलर चेंज करून घ्यायचा. इथून तुम्ही कोणता पण कलर सिलेक्ट करू शकता तुम्हाला जो कलर आवडत असेल. मी आता हा कलर सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके. तर हे झालं आपलं. आता त्यानंतर टेक्स्टवरती परत क्लिक करायचं आहे. इथे हॅपी बर्थडे टाईप करायचं आहे. डनवरती क्लिक करायचं आहे. परत सी ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि मेनी वॉल्फ नावाचा फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ती साईज थोडीशी कमी करायची. परत कलरवरती क्लिक करून कलर चेंज करून घ्यायचा याचा. ओके. परत इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला बर्थडे बॉय किंवा बर्थडे गर्ल असेल तिथे त्यांचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत सी ऑलवरती क्लिक करून इथे रिझल्टमध्ये आल्यानंतर रोसलेला फॉन्ट तुम्हाला इनलाईन येऊन जाईल. त्याची साईज ॲडजस्ट करून घ्यायची आणि इथे अशा प्रकारे प्रॉपर ॲड करून घ्यायचा. इथे तुम्ही ॲड फोटोवरती क्लिक करून तुमचा लोगो ॲड करू शकता इथे आणि इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.